यवतमाल शहर की बदहाल हालतों पर शहर कांग्रेस कमेटी ने नगर परिषद प्रशासन पर गंभीर लापरवाही का आरोप लगाते हुए आज तीव्र निषेध जताया है। शहर की मुख्य और उप सड़कें गहरे खड्डों से बदहाल है और बरसात के मौसम के पहले भी प्रशासन सोया हुआ है। गलियों में कचरे के ढेर, नालियों में गंदगी और तेजी से फैल रही है। मलेरिया, डेंगू के मामलों ने स्वास्थ्य संकट पैदा कर दिया है। कांग्रेस ने मांगे की है कि सभी सड़कों के गड्ढे की तत्कालिक मरम्मत और नालियों की सफाई हो और नियमित गटर साफ सफाई, डेंगू मलेरिया रोधी फॉर्मिंग अभियान, नियमित कचरा संकलन व्यवस्था, लापरवाह अधिकारियों पर कड़ी कार्रवाई। वही चेतावनी दी है कि अगर 7 दिनों में कोई ठोस कार्रवाई नहीं हुई तो कांग्रेस सड़कों पर उतरकर तीव्र आंदोलन करेगी। ओम तिवारी, नंदू कुळमेते, सुनील बोरकर, प्राजक्ता बेतलगोटे, आकाश गायकवाड, नामदेव दोडनाटकर, शिरीष दोडनाटकर, अजय मैतेकर की उपस्थिति थी। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अक्रम दिवान, यवतमाळ। यवतमाळ नगर परिषद हे आता एका विशिष्ट पक्षाच्या पदाधिकारी म्हणून इथं यवतमाळ नगर परिषदमध्ये सतत काम करत आहे। यवतमाळमध्ये जे डेंग्यू मलेरिया सारखे जे प्रादुर्भाव जे एरिया परिसरामध्ये जे वाढवत आहे त्याच्याकडे नगरपालिकेचं संपूर्ण दुर्लक्ष आहे। तर दुसरी ठिकाणी यवतमाळमध्ये जे घोरगरीब जे जनता आहे, ज्यांनी जे कामाकरिता अतिक्रमणच्या परिसरामध्ये काही ठिकाणी इथं यांचे दुकानं वगैरे आहेत, ज्याच्यात नागरिकांना सुद्धा कोणत्याच प्रकारचा अडचण नसून त्यांना ते काढण्याचं काम ते पहिल्या प्राथमिकतेने करत आहे। परंतु हे जे परिसरामध्ये डेंग्यूचा सार वाढलेला आहे, मलेरियाचा सार वाढलेला आहे, याच्यावरचे यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि एका विशिष्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून इथं नगर परिषदेचे सर्व कर्मचारी काम करत आहे। यवतमाळमध्ये जेवढी प्रभाग आहे त्याच्यामध्ये प्रत्येक नाली अशी तुंब भरलेली आहे, कुठेच घंटागाडी जात नाही आहे, कर्मचारी कुठेच काम करत नाही आहे। काम करत नसताना सुद्धा ठेकेदाराची बिल काढण्यात येत आहे। कर्मचारी जे स्थायी कर्मचारी हे सुद्धा 50%च काम करत आणि 50% इथं कोणीच काम करत नाही, याच्यावरती संपूर्णपणे दुर्लक्षित आहे। माझे जे नगरसेवक आहे, जे सत्तेमध्ये जे नगरसेवक होते, ह्या लोकांच्या माध्यमातूनच नगर परिषदचे ते कर्मचारीचे काम चालू आहे। हे अतिशय गैरप्रकारचा प्रकार नगर परिषदमध्ये घडत आहे। याच्या मागून ते जे माझे नगरसेवक आहे, पैसे खाण्याचं सुद्धा त्यांचा पूर्ण कार्यक्रम एकदम व्यवस्थित प्लॅनिंग, CEO आणि हे सर्व लोक मिळून प्लॅनिंगनं पूर्ण करत आहे। यवतमाळ नागरिक जे आहे हे यांना कधीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये माफ करणार नाही आहे।